आपल्याला देखील विनंती करेन, आपण या सर्व मान्यवरांना मी विनंती करेन मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. मी बॉस यांना विनंती करेन की डीडी सरांचा युचित सन्मान आपण करूयात. माईची आपुलकीची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा युचित सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र करतोय. थँक्यू सो मच. तोच बरोबर आज आशिषजी चोरगे सर यांचाही आवाज आपण ऐकला, त्यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. आशिषजी चोरगे सर विनंती करेल शिवाजी बॉस यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये आशिषजी चोरगे सर यांनाही आपण ऐकलात, त्यांचाही सन्मान करणार आहोत. आज पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा आणखीन एक आवाज आकाश सर आमच्या सोबत जोडले गेले, त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तुम्हा सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. संपूर्ण टीम्स आपण या व्यासपीठाच्या अगदी समोर आज स्कोर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी जोडले गेले आमचे सर्वांचे लाडके किरण दादा सनस यांचाही सन्मान आम्ही करतोय. किरण दादा फनसे आपलाही सन्मान आम्ही करतोय. किरण दादा या. किरण दादा यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. थँक्यू सो मच किरण दादा. मनापासून आभार. चला संपूर्ण टीम्स आपण या. दोन मॅन ऑफ द मॅच देणं बाकी होतं. अर्थातच क्वार्टर फायनलचा मॅच आणि 12 रन डिफेन्स केलेल्या अर्थातच संदीप निकम त्यांना आपण मॅन ऑफ द मॅच देणं बाकी होतं. ती मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. विनंती करेल संदीप दादा आपण या. संदीप निकम आणि चिंतामणीची देखील एक मॅन ऑफ द मॅच बाकी होती. या दोन मॅन ऑफ द मॅच. गणेश शिंदेची एक मॅन ऑफ द मॅच देणं बाकी होतं, ती देखील मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. या सर्व मॅन ऑफ द मॅच आपण देऊन कव्हर करणार आहोत, कारण की फायनलच्या मॅन ऑफ द मॅच आपण थोड्या वेळानंतर देणार आहोत. आदरणीय पंकजदादा वाडकर साहेब विनंती करेल आपण कृपया या. गणपत शेठ सनस साहेब आपणही यायचं आहे. त्याचबरोबर संतोषदादा वाडकर साहेब आपणही या. राहुल दादा भनगे साहेब आपणही यायचं आहे. विनंती करेल आपण सर्वांनी अतिथी कक्षामध्ये व्यासपीठावरती येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायची, कारण की बक्षीस समारंभाला जायचंय लगेचच. टीम विनंती करेल आपण फोटोशूट थोड्या वेळानंतर घेऊयात, बक्षीस समारंभ आधी कव्हर करूयात आणि लगेच आपण सर्व मान्यवरांना थोडंसं फ्री करूयात. वेलकम, सुस्वागतम. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची आपण पाहिली तर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली गेली. अर्थातच ज्यांची लेख या महाराष्ट्रातील नवी मुंबईतील सर्वात कमी वयाची नगरसेविका म्हणून निवडून देखील आली आणि इतिहास या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये घडला गेला. अर्थातच सर्वात पहिल्यांदा नगरसेविका सर्वात कमी वयाच्या अर्थातच दीक्षा शीतल सूर्यकांत कचरे यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. त्याचबरोबर अर्थातच सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम आणि सर्वांनी आदरणीय शाखा प्रमुख सर्वांनी सूर्यकांतजी कचरे साहेब या सर्वांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. विभाग प्रमुख सूर्यकांतजी कचरे साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. आदरणीय सचिनजी मस्के पाटील साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देत आहोत. दादा थँक्यू सो मच. सचिनजी मस्के पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देत आहोत. गणेश शिंदेची एक मॅन ऑफ द मॅच बाकी होती. गणेश दादा आपण या, आपली मॅन ऑफ द मॅच देणं बाकी आहे. अनिलजी बागल शेठ विनंती करेल आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देत आहोत. कृपया आपण जरूर यावं. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. गणेश सुरेश शिंदे या स्पर्धेमध्ये सगळ्यांना अक्षरशः या खेळाडूंना आपण पाहिलं तर पैसा वसूल बॅटिंग करून दाखवली आणि या मैदानामध्ये सर्वांच्या मनामध्ये ज्यानं राज्य केलं असा खेळाडू आहे गणेश सुरेश शिंदे. मॅन फ्रॉम पाटण, मराठवाडी गावचा सुपुत्र आणि त्याला मॅन ऑफ द मॅच यावेळी सन्मानित केलं जात आहे.
सर्वांना विनंती करेल आपण सर्वांनी व्यासपीठावरती जरूर या. आमच्या जे संपूर्ण मान्यवरांच्या नावांचा उल्लेख केला. टीम येलो कलर टीम प्लीज, श्री चौनेश्वर टीम सगळी टीम या ना दादा. तिथे मैदानामध्ये जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करेल आपण सर्वांनी या पुढे. बक्षीस समारंभ चालू करायचा आहे दादा. पंकज दादा मी विनंती करेल सर्वांना आपण घेऊन व्यासपीठाच्या दिशेने जरूर दाखल व्हा. बक्षीस समारंभाला लगेच सुरू व्हायचे. टीम अजून पुढे या. सन स्पोर्ट्स पूर्णपणे पुढे या. आपण भरपूर लांब आपण आहात. संपूर्ण सन स्पोर्ट्स टीम आपण सर्वांनी पुढे या दादा. सिद्धिविनायक टीम आपण व्यासपीठाच्या समोर या. अर्णव टीम आपण व्यासपीठाच्या समोर या. सिद्धिविनायक टीम गणेश दादा आपण व्यासपीठाच्या सर्वांनी पुढे या. बक्षीस समारंभाला सुरुवात करायची दादा. सिद्धिविनायकची संपूर्ण टीम मयूर आपण सर्व टीमला घेऊन पुढे या कारण की बक्षीस समारंभाला सुरुवात करायची आहे. थँक्यू. जाऊया सन्मानाकडे. अतिथी कक्षामध्ये आमचे सन्माननीय आदरणीय राजूदादा थोरात साहेब यांचंही मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. साई श्रद्धा सामाजिक संस्थेचे अर्थात सर्वे सर्वा त्यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. काही महत्वाचे सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेऊयात. आज व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहिलं तर काही महत्वाचे सन्मान आम्ही करणार आहोत आणि त्यानंतर लगेच बक्षीस समारंभाकडे आम्ही वळणार आहोत. चेतन दादा आपण या इकडे. चेतन तुम्ही पण या. चेतन आपण या इकडे. काही महत्वाचे सन्मान सुधाकर दादा. काही महत्वाचे सन्मान आपण करत आहोत. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग स्वप्न प्रत्येकानं पाहिलं. तिसरं पर्व आलं. बघता बघता बाईक देखील आली. गतवर्षी बाईक आली. यंदाच्या वर्षी बाईक आहे आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं हळूहळू रूपांतर आपण पाहिलं तर एक मोठ्या स्पर्धेमध्ये होत चालले. सुरुवात प्रत्येकाची हळूवारपणे असते. शेवट प्रत्येकाचा इतिहासामध्ये लिहावा असाच होत असतो आणि या स्पर्धेला आपण पाहिलं शेवट नाहीये. आम्ही अठ्यास यासाठीच करतो कारण की प्रत्येक स्पर्धा यशस्वी व्हावी, ती गोड व्हावी यासाठी आम्ही अठ्यास नेहमी करत असतो. या स्पर्धेच्या माध्यमातून आज व्यासपीठावरती आमचे संपूर्ण मान्यवर आपण पाहिलं तर विराजमान आहेत. या सर्वांचे सन्मान आम्ही करत आहोत. सर्वात पहिल्यांदा व्यासपीठावरती आपण पाहिलं तर आमचे आदरणीय विजयजी कदम साहेब या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आदरणीय विजयजी कदम साहेब यांचा सन्मान अध्यक्ष आपल्या शुभ हस्ते आम्ही करू इच्छितोय. सुधाकर दादा लोहार साहेब सचिव यांच्या शुभ हस्ते आज सन्मान घेतोय. आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब यांच्यासोबत सातत्याने सावलीप्रमाणे असणार हे व्यक्तिमत्व. निहालच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर महत्वाचं योगदान दादांचं राहतं. त्याचबरोबर अशोकदादांसोबत सातत्याने आपण पाहिलं तर जोडलेला मित्रपरिवार त्यांचा मी इथे आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आपलं मनापासून आभार. त्याचबरोबर डी प्रभाग समिती सदस्य सर्वांनी समाजसेवक आदरणीय मारुतीदादा सनपाल साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. मी विनंती करेल सुधाकर दादा आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. त्याचबरोबर हे सर्व सन्मान डी प्रभाग समिती सदस्य सर्वांनी समाजसेवक मारुती सनपाल साहेब यांचा मी आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच दादा. आपलंही मनापासून आभार. त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय शिवाजीराव मोरे साहेब ते देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. त्यांचाही सन्मान आम्ही या अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आपलंही मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. आपलं महत्वाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलं गेलं. खूप खूप धन्यवाद. आपण सर्वजण या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. त्याचबरोबर मी विनंती करेल विजयदादा रेठरेकर खजिनदार आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही करत आहोत. साई श्रद्धा सामाजिक संस्था आणि या संस्थेचे साईश्वर सामाजिक संस्था आणि या संस्थेचे सर्वे सर्वा ज्यांनी घनसोली कॉलनीचं क्रिकेटसाठी महत्वाचं योगदान केलं आणि या पश्चिम महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमधलं एक दमदार नाव अर्थातच सन्माननीय आदरणीय राजू थोरात साहेब यांचा सन्मान इथे केला जातोय. खूप खूप धन्यवाद दादा. आपलं प्रेम आणि आपलं सपोर्ट हा नेहमी शिवाजी बॉस आणि संपूर्ण कमिटीच्या मागे असाच राहो. आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. आपलं मनापासून आभार.
घनसोली कॉलनीमध्ये आपण पाहिलं तर साईश्वर हा संघ खेळताना पाहिला. साईश्वर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बरेच सामाजिक कार्य केले जातात. समाजसेवेमध्ये असलेले एक दमदार नाव म्हणजे राजू थोरात साहेब यांचाही ते सन्मान केला गेला. त्याचबरोबर विनंती करेल शिवाजादव बॉस आपल्या शुभ हस्ते आम्ही महत्वाचा सन्मान घेत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित सर्वांनी आदरणीय प्रदीप दादा यांचाही सन्मान आम्ही घेत आहोत. आदरणीय प्रदीप दादा सपकाळ साहेब अर्थातच आज आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. निहाल हॉटेल 5 स्टार निहाल हॉटेल तापोळा याचे संपूर्ण मॅनेजमेंट आपण पाहिलं तर प्रदीप दादांच्या हातामध्ये असतं. आदरणीय अशोक दादा सपकाळ साहेब यांचे ते बंधू आहेत आणि अगदी आपण पाहिलं तर उद्योजक देखील आहेत. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. काही महत्वाच्या सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आता VIP राहिले सन्मान घेऊ. त्याचबरोबर या सोहळ्यासाठी आपण पाहिलं तर अगदी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची ट्रॉफी आणि तुमच्या माहितीसाठी फक्त यंदाच्या वर्षी ही ट्रॉफी नाहीये, प्रत्येक वर्षीची तुम्ही ट्रॉफी पाहिली तर आदरणीय सर्वांनी अर्थातच कचरे परिवाराच्या माध्यमातून दिली जाते. सर्वांनी सूर्यकांतजी कचरे साहेब, सर्वांनी सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी दिली जाते. पण यंदाची ट्रॉफी आपण पाहिले तर आवर्जून आपण पाहिलं तर एक विशिष्ट नावाने दिले, कारण की यंदाच्या वर्षी हे नाव नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं गेलं. महाराष्ट्राच्या अगदी राजकारणामध्ये हे नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं गेलं. सर्वात कमी वयाची नगरसेविका बनण्याचा मान ज्या जिजाऊच्या लेकीला भेटलाय, संघर्ष कन्याच्या लेकीला भेटलाय, तीच संघर्ष कन्या अर्थातच नगरसेविका दीक्षा शीतल सूर्यकांत कचरे यांचा मी सन्मान करत आहोत. थँक्यू सो मच. मी विनंती करेल व्हिडिओ एडिटर एक छान फोटो आपण जरूर घेणार आहोत. या स्पर्धेचा महत्वाचा हा फोटो असणार आहे. आमचा व्हिडिओ एडिटर साहिल आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर चेतन या स्पर्धेसाठी सज्ज आहेत. त्यांचा मी आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. त्याचबरोबर विनंती करेल अर्थातच नेहमी आपण पाहिलं तर पाटण तालुक्याची स्पर्धा किंवा शिवाजादव बॉस किंवा पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटची स्पर्धा असेल, नेहमी आपण पाहिलं तर ताकदीनं उभं राहिलेलं संघर्ष कन्या या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये असलेला अर्थातच महिलांचा आवाज, नवी मुंबईच्या महिलांचा खऱ्या असताना संघर्षाचा आवाज म्हणजे सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम यांचा सन्मान घेतला जातोय. महिलांसाठी महत्वाचं योगदान, महिलांसाठी असलेले कार्यक्रम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय अर्थातच एकनाथजी गंगूबाई संभाजीराव शिंदे साहेब यांच्या विचारांचे पाईक म्हणजे अर्थातच सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर सातत्याने ताकदीने उभं असणारे त्यांचे सर्वांनी आदरणीय विभाग प्रमुख आदरणीय सूर्यकांतजी कचरे साहेब यांचाही सन्मान आम्ही घेतोय. अर्थातच शिवाजादव बॉस असेल किंवा आम्ही स्वतः असेल त्यांच्याच डोळ्यासमोर लहानाचे मोठे झालो, मात्र जेव्हा आम्ही क्रिकेटमध्ये आलो तेव्हा प्रत्येक स्पर्धेला आपण पाहिलं तर महत्वाचा सहभाग आणि महत्वाचं योगदान दादांचं आवर्जून राहिलं. त्यांचाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या सोहळ्यासाठी आपण पाहिलं तर अगदी KSKचं अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं आणि जे आपण पाहिलं तर मेहनती आणि एखादं मॅनेजमेंट करत असताना पडद्यामागचे हिरो म्हणून त्यांना पाहिलं जातं. निहालची स्पर्धा आली तर सर्वात जास्त जबाबदारी या निष्ठावंत खांद्यावरती अशोकदादा नेहमी देतात. म्हणजे आमचे परममित्र सन्माननीय आदरणीय प्रकाशजी माने सर यांचा मी सन्मान करतोय. निहाल ग्रुपची स्पर्धा म्हणजे ती स्पर्धा आपण पाहिली तर ओपन कॅटेगरीची, मात्र आयोजन नियोजन याची संपूर्ण जबाबदारी मी म्हणेल निहाल ग्रुपच्या स्पर्धेचे खजिनदार अर्थातच सन्माननीय प्रकाशजी माने सर यांचा आम्ही सन्मान करत आहोत. महत्वाचा सन्मान. त्याचबरोबर व्यासपीठावरती आपण पाहिलं तर उपस्थित पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी खऱ्या अर्थानं सातत्याने उभं राहिलेलं हे व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर यंदाच्या वर्षी मालिकावीरीसाठी तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज या व्यक्तीच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. यंदा भाईंदर पोलीस कार्यरत सन्माननीय आदरणीय सचिनजी मस्के पाटील साहेब यांचा आम्ही सन्मान इथे करत आहोत. खूप खूप धन्यवाद दादा, आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुमचं प्रेम आपुलकी नेहमी अशीच पाठीशी राहो. आदरणीय संतोष दादा वाडकर साहेब यांनाही मी विनंती करेल आपणही व्यासपीठावरती या. दादा पंकज दादा असतील, सर्वांना विनंती करेल आपण सर्वांनी व्यासपीठावरती या. त्याचबरोबर KSKचे माजी अध्यक्ष सन्माननीय किशोर दादा विनंती करेल आपणही या. दादा आपलाही सर्वांना मी अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. खजिनदार अर्थातच किशोर दादा आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत.
मी विनंती करेल अजून काही महत्वाचे 2 ते 3 सन्मान घेऊन आपण लगेच बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत. त्याचबरोबर या सोहळ्यासाठी आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून बाईक आपल्याला स्पॉन्सर केली गेली, अर्थातच ज्यांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील पहिली नाईट स्पर्धा याच मैदानामध्ये भरवली गेली म्हणजे एनडीए आणि पेशवाई चषक 2026. पण श्री पेशवाई साडी सेंटर वाशीचे प्रोप्रायटर अर्थातच युवा उद्योजक राहुल दादा भनगे यांचा सन्मान आम्ही करत आहोत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहिली तर इलेक्ट्रिक बाईक ही स्पॉन्सर केली गेली. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच राहुल दादा, आपलं मनापासून आभार. आणि या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर आपण उपस्थित राहिलात, महत्वाचं योगदान आपण केलं, यासाठी पुनश्च मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मित्रांनो, या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिले तर ही बाईकसाठी 2 स्पॉन्सर आहेत, एक उद्योजक राहुल दादा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर सन स्पोर्ट्स या स्पोर्ट्स शॉपचे ओनर आणि सन स्पोर्ट्स या संघाचे संघमालक सन्माननीय गणपत शेठ सनस साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. मी विनंती करेल संघमालक म्हणून त्यांचा सन्मान चिन्ह देखील आम्ही देणार आहोत. विनंती करेल गणपत शेठ सनस साहेब यांचा सन्मान इथे घेतला जातोय. या स्पर्धेला इलेक्ट्रिक बाईक ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली गेली राहुल दादा आणि त्याचबरोबर गणपत शेठ सनस. तुमच्या माहितीसाठी घनसोली कॉलनी प्रीमियर लीग असेल, त्याचबरोबर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग असेल, सातारा प्रीमियर लीग असेल, पाटण तालुका प्रीमियर लीग असेल, या स्पर्धेच्या सर्व टी शर्ट्स या सनस स्पोर्ट्स प्रिंट करतो. आजही सनस स्पोर्ट्सच्या ब्रँच या पुण्यापासून अगदी महाराष्ट्रामध्ये विसावल्या गेल्यात आणि त्याच सनस स्पोर्ट्सचे ओनर आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील अर्ध्यापेक्षा जास्त लीगच्या स्पर्धेच्या टी शर्ट या सनस स्पोर्ट्सच्या माध्यमातून बनवल्या जातात. आता संघमालका म्हणून आम्ही सन्मान करत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित अर्थातच अभय 11 आणि अर्णव स्पोर्ट्स या संघाचे संघमालक राजू शेठ शिर्के आणि अजित श्रीरंग वरे साहेब. विनंती करेल आपण या संघमालक म्हणून आपला सन्मान करत आहोत. आदरणीय सन्माननीय अशोकदादा सपकाळ साहेब आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही घेत आहोत. विनंती करेल सर आपण या व्यासपीठावरती VIP व्यासपीठावरती आपण सर्वांनी या आपला सन्मान ॲज अ संघ मालक म्हणून आम्ही करत आहोत. थँक्यू सो मच. त्याचबरोबर मी विनंती करेल सिद्धिविनायक रणवीर स्पोर्ट्सचे संघ मालक अनिलजी बागल शेठ. विनंती करेल आपण या भागवतजी बागल शेठ. विनंती करेल आपण या संघ मालक म्हणून हा सन्मान आम्ही करतोय. ग्लोरिया स्पोर्ट्स संघाचे संघ मालक सन्माननीय सुधीर धनावडे साहेब. विनंती करेल आपण या. त्याचबरोबर विनंती करेल श्री स्वामी समर्थ एपी स्पोर्ट्स अर्थातच राहुल दादा पिसाळ, सुनील दादा घोळे साहेब आणि युवराज दादा पाटे साहेब यांना विनंती करेल आपण या. आणि त्याचबरोबर दोस्ती 11 संघाच्या संघ मालक सन्माननीय आदरणीय विजयजी रेठरेकर यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. बक्षीस समारंभाकडे आपण लगेचच जातोय. शिवा जाधव बॉस, त्याचबरोबर विजयजी रेठरेकर, त्याचबरोबर सुधाकरजी लोहार साहेब. येस, आपल्या संपूर्ण कमिटीच्या वतीनं एक महत्वाचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. अजितजी बरे साहेब आपण सर्वजण या. अजून कोण आहे साहेब? चालूतून जरा कमी जोडे द्या. त्याचबरोबर राहुल दादा मी विनंती करेल आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते गणपत शेठ सनस आपण संपूर्ण कमिटी आणि सर्व कमिटीच्या वतीनं आम्ही हा महत्वाचा सन्मान घेत आहोत. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून पहिलं, दुसरं, तिसऱ्या पर्वामध्ये महत्वाचं योगदान दिलं गेलं. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आपला माणूस हक्काचा माणूस आम्ही आदरानं या व्यक्तीला म्हणत असतो.
शिवा जाधव बॉस कोणतीही स्पर्धा पुढे घेऊन आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग साठी जेव्हा या व्यक्तीकडे आम्ही जातो तेव्हा एकच सांगतो की आम्ही स्पर्धा या पद्धतीने करतोय, आम्ही स्पर्धा त्या पद्धतीने करतोय. दादांचं एकच म्हणणं असतं, स्पर्धा करा, काही कमी पडेल तिथे मी तुमच्यासोबत उभा असेल. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2026 2024 2023 आधारस्तंभ म्हणून ज्यांना ओळखलं जातं, जे स्वतः एक आयोजक आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नवी मुंबईतील सर्वात मोठी ओपन ग्रामीण स्पर्धा भरवली जाते, अर्थातच निहाल चॅम्पियन ट्रॉफी. या निहाल चॅम्पियन ट्रॉफीचे ते स्वतः आयोजक आहेत. मी अशा व्यक्तीचा सन्मान करू इच्छितोय जे आपण पाहिलं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक आहेत. आदरणीय माजी आमदार अर्थातच दगडूदादा सपकाळ साहेब यांच्यासोबत सातत्याने आपण पाहिलं तर दादा निष्ठावंत राहिलेत. आणि त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी गंगूबाई संभाजीराव शिंदे साहेब यांच्या विचारावरती चालणारे उद्योजक, निहाल ग्रुपचे सर्वेसर्वा, निहाल ट्रॉफीचे आयोजक आणि त्याचबरोबर निहाल रिसॉर्ट टापोळाचे प्रोप्रायटर, अर्थातच लेजंड खेळाडू, टापोळा संघासाठी ज्यांना स्वतःचं क्रिकेट अख्खा आयुष्यभर दिलं आणि क्रिकेट खेळायचं नाही तर क्रिकेट जगायचं असे ज्यांना सगळ्यांना सांगितलं, आमचे आधारस्तंभ सन्माननीय आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब यांचा सन्मान आम्ही करत आहोत. उद्योजक अशोकदादा सपकाळ साहेब, आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी असलेली आपली महत्वाचं सहकार्य, पहिला क्रमांकाचं प्राइज या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं 1.5 लाख रुपये आपण स्पॉन्सर केले, यासाठी आभार व्यक्त करतो. आणि अर्थातच तुमचं प्रेम, आपुलकी आणि आत्मविश्वासाची थाप ही कायम अशीच पाठीवती असू दे असं मी नेहमी आदरानं बोलू. मनापासून आभार. तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात, आपल्या सर्वांचं पुनश्च मी मनापासून आभार व्यक्त करतो. आदरणीय नगरसेविका दीक्षाताई, आपण थोड्याच वेळामध्ये पुढच्या कार्यक्रमाला यासाठी मी जास्त वेळ घेणार नाहीये, लगेच बक्षीस समारंभाला जाणार आहोत. आदरणीय ताई, आपण वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलात यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपला आभार व्यक्त करेल. आता जी ट्रॉफी आपल्या माध्यमातून स्पॉन्सर केली, आल्याला विचारलं ती कुठे गेले, ती वाई तालुक्यामध्ये गेले. आणि यंदा वाई तालुक्यानं आपण पाहिलं तर पहिले 2 प्राइज वाई तालुक्यामध्ये, 1 प्राइज पाटण तालुक्यामध्ये आलं. तेही बरं वाटलं कारण की आपण स्वतः त्या तालुक्यातून बिलॉंग करता. आज खूप छान खेळ राहिला. तुम्ही सर्वांच्या मदतीमुळे या स्पर्धेला आपण पाहिलं तर एक छान शोभा आली आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने ही स्पर्धा यशस्वी झाली. ताई, मनातल्या भावना आपण जरूर व्यक्त करायच्या आहेत. सर्वप्रथम मी पाटण तालुका प्रीमियम लीगच्या सर्व सभासदांचं आणि आयोजकांचं आभार मानते की या ठिकाणी बोलून जो मान सन्मान दिलात त्याबद्दल आभार. पश्चिम महाराष्ट्रच बोलली रे किरण, पाटण नाही बोलली, पश्चिम महाराष्ट्र बोलली. त्यामुळे मान्य आहे, मी पाटणची एक कराड असतं, कराड तालुका प्रीमियम लीग असते, पाटण तालुका असते, परंतु भोर, पुणे, सातारा, वाई, पाचगणी, कराड, 32 शिराळा येते, हळूहळू पुढे येते पाटण, पूर्ण कोल्हापूरपर्यंत आपण पश्चिम महाराष्ट्रीयन आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण महाराष्ट्रीयन आहोत, मग तो पश्चिम असू दे किंवा परंतु सर्वच तालुके एकत्र येऊन जी उत्साहामध्ये मॅच भरवत आहे त्याच्यासाठी घेणारं शिवाची मेहनत असेल, इतर सर्वांची मेहनत असेल, सकपाळदादांचा हातभार असेल, पडद्यामागचे बरेच कलाकार असतात जे पुढे येत नाही, परंतु मॅचचं नियोजन आयोजन भलं आपल्याला 2-3 दिवसाची मॅच वाटते, परंतु याचं आयोजन नियोजन कमीत कमी 3 ते 4 महिने चालू असतो. माझ्या मते शिवाला नंतर 1 महिन्याने घरात विचारत असतील आता रिलॅक्स झालास का, कारण कुठल्याही गोष्टीचं आयोजन नियोजन आणि ते पूर्णत्वास नेईपर्यंत आयोजकांना स्वस्थता नसते. आणि खरंच ही मॅच अतिशय वाखाणण्यासारखी होती. आम्ही लाईव्ह पाहिली, मॅच खूप सुंदर झाली. आणि मी वाई संघाचं मनपूर्वक अभिनंदन करते. ही ट्रॉफी वाई संघाला गेली त्याबद्दल वाई संघाचंही खूप खूप अभिनंदन, कारण औक्षणाच्या दिवशीच म्हणलं होतं महाराज कुठे जातात ह्या वेळेला, महाराजांनी सुरुवात त्यांच्यापासून केली, पुढचं पर्व आपलं असेल. पुन्हा एकदा शुभेच्छा, धन्यवाद. मनापासून आभार. मी विनंती करेल अर्थातच डी प्रभाग समिती सदस्य सन्माननीय
मारुती दादा, आपण सर्वांच्या वतीनं जरूर आपण शुभेच्छा द्याव्यात आणि या स्पर्धेसाठी आपण वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलात आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगसाठी खूप महत्त्वाचं योगदान सर्वांचं राहतं. आपण जरूर थोडंसं व्यक्त व्हावं. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियम लीग सन 2026 आणि पर्व तिसरं खरोखर सर्वांचं आधारस्तंभ आमचे मोठे बंधू आदरणीय अशोकदादा यांचं खरोखर सदैव सहकार्य लागतं. त्याचप्रमाणे आमच्या भगिनी शीतलताई कचरे असतील, त्याचप्रमाणे नवनिर्वाचित नगरसेविका दिशाताई कचरे आणि आमचे खरोखर राजू थोरात आणि दादांच्या पाठीमागं असलेली सर्व्हिस टीम. खरोखर वाखाणणे अशी स्पर्धा या ठिकाणी झाली. दादांनी तुम्हाला भरभरून या ठिकाणी बक्षीस दिलं, त्याबद्दल मी सर्व टीमचं आणि सर्व आयोजकांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. ओमसाई MTC मी विनंती करेल आपण या आपला सन्मान आम्ही इथे घेणार आहोत. ओमसाई MTC आपल्या माध्यमातून हा सन्मान इथे आम्ही घेणार आहोत. विनंती करेल खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं प्राइज स्पॉन्सर केलं गेलं आहे, आपण त्यांच्या सोबत टीमचा फोटो त्या प्राइज सोबत घेणार आहोत. यासाठी मी विनंती करेल सगळ्यात पहिल्यांदा टीम सन स्पोर्ट्स टीम आपण व्यासपीठावरती संपूर्ण या. सन स्पोर्ट्स संपूर्ण टीम आपण व्यासपीठावरती या, कारण की आदरणीय नगरसेविका ताई यांना पुढील कार्यक्रमासाठी जायचं आहे. तर संपूर्ण टीम सोबत एक छान फोटो आणि त्यानंतर आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही ट्रॉफी ट्रॉफी ठेव नाही इथे की ना मध्ये मध्ये की ना ट्रॉफी मध्ये की ना. हा बस येस ये. आपण पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी सगळ्यात पहिल्यांदा देत आहोत. अर्थातच ज्यांनी पहिल्या क्रमांकाचं प्राइज या स्पर्धेमध्ये आपण पाहिले तर विजेता राहिले आहे तब्बल 1.5 लाख रुपये. अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या माध्यमातून ट्रॉफी आपण पाहिली तर अर्थातच नगरसेविका दीक्षा शीतल सूर्यकांत कचरेताई यांच्या माध्यमातून, कचरे मॅडम यांच्या माध्यमातून, शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम, सूर्यकांतजी कचरे साहेब यांच्या माध्यमातून त्या सन स्पोर्ट्सला आपण सगळ्यात पहिल्यांदा ही ट्रॉफी देत आहोत. त्यांचा मी आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. मी विनंती करेल आपण सर्वांनी पुन्हा बसून घ्यावं. थँक्यू सो मच. मनापासून आभार. मी पुन्हा नगरसेविका दीक्षा शीतल सूर्यकांत कचरे यांचा आभार व्यक्त करतो. आदरणीय शीतलताई यांचा आभार व्यक्त करतो. आदरणीय सूर्यकांतजी कचरे साहेब यांचा आभार व्यक्त करतो. आपण वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलात यासाठी दादा आपलं मनापासून आभार. जाऊयात. त्याचबरोबर मी विनंती करेल ओमसाई MTC आपण या आपला सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. या स्पर्धेसाठी महत्वाचं योगदान ओमसाई MTCचं लाभलं. विजयदादा आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. अक्षय शेठ म्हात्रे आपण जरूर यावं. ओमसाई MTC यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. अक्षय शेठ म्हात्रे थँक्यू सो मच. आपलं मनापासून आभार. आज वेदू देखील आहे. सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आमचा व्हिडिओ एडिटर अर्थातच साहिल विनंती करेल आपण या. आपलाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या संपूर्ण व्हिडिओज ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिले तर बनवल्या जातात, रील्स ज्यांच्या माध्यमातून बनवल्या जातात. व्हिडिओ एडिटर साहिल, बाउंड्री लाईन व्हिडिओ एडिटर, बाउंड्री लाईनच्या माध्यमातून देखील व्हिडिओज या स्पर्धेसाठी भरपूर आहेत. बाउंड्री बेकर्स मी विनंती करेल आपण या. आपलाही सन्मान आम्ही इथे घेत आहोत.
थँक्यू सो मच. कारण की तुमच्या माध्यमातून स्पर्धेच्या व्हिडिओज व्हायरल होणार आहे, त्यांचाही सन्मान आपण घेत आहोत. बाउंड्री ब्रेकर्स वेलकम. आपलंही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. जाऊयात बक्षीस समारंभाकडे. या स्पर्धेसाठी महत्वाचे प्राइज महत्वाचा सन्मान अर्थातच सचिन दादा, जे आपण पाहिले तर गेले कित्येक 3 दिवस आमच्यासोबत मेहनत, एखादं काम छोटं काम जेही सांगू सचिन दादाला, ती संपूर्ण कामं सचिन दादाच्या माध्यमातून केली गेली. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. सचिन दादा खरंच थँक्यू सो मच. कारण की एखाद्या स्पर्धेसाठी मदतीचे हात हे नेहमी लागतात, त्यासाठी तुम्ही इथे उपस्थित राहिलात म्हणून आपला मी आभार व्यक्त करतो. जाऊयात या स्पर्धेचा अर्थातच बेस्ट बॅट्समन, बेस्ट गोलंदाज, बेस्ट फिल्डर, मालिकावीर कोण असेल याकडे आम्ही सर्वांचा आभार व्यक्त करतो. डीजे अद्वैत यांचा आभार व्यक्त करतो. तनिष ट्रॉफी वक्रतुंड 8 समित मोरे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आभार श्री गणेश मित्र मंडळ पाटील आळी क्रीडांगण त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि आमचे गुणलेखक पंच सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करत असताना जाऊया स्पर्धेच्या दिशेनं. अर्थातच या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर आणि बेस्ट फिल्डर साठी मी विनंती करेल महेंद्र जुंदरे आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूनं अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं, ट्रॉफी देण्यासाठी विनंती करेल डी प्रभाग समिती सदस्य समाजसेवक मारुती सकपा साहेब. आपल्या शुभ हस्ते आम्ही बेस्ट फिल्डर यावेळी मात्र देणार आहोत. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अर्थातच वेलकम अमित वरे बॉन्ड, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. वेलकम अमित मोरे, अमित वरे वेलकम बॉन्ड या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर. आणि अमित बॉन्ड हे नाव गेले कित्येक वर्ष अखंडपणे चालत आलेलं नाव आहे. मुंबई पोलीस ते कार्यरत आहे, सेवा बजावतात मुंबई पोलीस. आणि सध्या आपण पाहिलं तर बेस्ट फिल्डर म्हणून सन्मानित त्यांना केलं जात आहे. अप्रतिम. आणि तुमच्या माहितीसाठी दादा, जेव्हा मुंबई पोलीस तो झाला, ग्राउंडचा जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा या मुलाला ग्राउंड मध्ये 100 पैकी 100 गुण होते. मुंबई पोलीस कार्यरत. वा, थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर ब्रँडेड गॉगल देखील अमित दादा 2 मिनिटं थांब. ब्रँडेड गॉगल देखील तुमच्यासाठी आहेत. जे गॉगल्स आपण पाहिले तर अर्थातच सागर दादा कळंत्रे यांच्या माध्यमातून ते गॉगल आणि 5,000 रुपये डायरेक्ट जीपे. त्याच्या हातामध्ये मोबाईल देणार, तो नंबर टाकणार. क्षेत्ररक्षकाला 2 आहेत आणि बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरला 5,000, बेस्ट मालिकावीर साठी 10,000. आणि या सर्व गुगल पे जब पडेगा इंडिया तभी तो बडेगा इंडिया यासाठी आपण पाहिलं तर हे कॅश प्राइज यावेळी दिलं जाते. ऑब्विसली त्याला सोडणार नाहीये. तसा मी विनंती करेल आपले शुभ हस्ते आम्ही हे सनग्लासेस जे सागरदादा कळंत्रे यांनी स्पॉन्सर केले आहेत, ते सनग्लासेस आम्ही देत आहोत. थँक्यू सो मच. वाव, ब्रँडेड सनग्लासेस यावेळी मात्र दिले जात आहे. सागरदादा कळंत्रे यांनी हे स्पॉन्सर केले तुमच्या माहितीसाठी. वाव अब अच्छा लग रहा है. आणि हे खऱ्या अर्थाने एखाद्या खेळाडूला खूप कामाचे आहेत. आणि सध्या आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडू फिल्डिंगसाठी जेव्हा मैदानामध्ये असतो तेव्हा आपण पाहिलं तर हे सनग्लासेस तो यूज करत असतो. सगळ्यात पहिल्यांदा टीमचा प्रवास संघमालकासोबत कशा पद्धतीने राहिला, आणि जेव्हा टीम आपण पाहिलं तर फर्स्ट प्राइज साठी टीम सातत्याने खेळत राहिली. थोडस नाराज दिसून आली टीम, आणि जे हवं होतं ते भेटलं की सॅटिस्फाईड आहात? नाही, ठीक आहे, इथपर्यंत आलो, चांगले खेळलो आम्ही. राजीव शेठ आणि अजित वरे यांचं मी खरंच कौतुक करतो. आणि त्यांनी चांगला सपोर्ट केला मुलांना. आमच्याकडे एवढे स्टार प्लेयर नव्हते, पण तरी पण परफॉर्मन्सच्या जीवावर एवढं इथपर्यंत पोचलो आम्ही फायनलपर्यंत. सगळ्यांचं मनापासून खरोखर कौतुक करतो मी माझ्या टीममधल्या प्लेयरचं. वाव, खूप छान. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एक टीम तुला भेटली, एक खेळाडू तुला भेटले, एक चांगले खेळाडू. आणि क्रिकेटच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून नवे नवे खेळाडू तुला बघायला भेटले. त्यामुळे या ज्या अशा स्पर्धा आहेत, ही स्पर्धा एका गावाची नाहीये, एका तालुक्याची नाहीये. 21 तालुके रजिस्टर झालेत पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये. स्पर्धा
5 ते 6 जिल्ह्याची स्पर्धा, सर्व तालुक्यांची, आणि अशी स्पर्धा होणं ही काळाची खेळाडूंसाठी खूप महत्वाची गरज आहे का? हो नक्कीच, कारण का भारतामध्ये एक ISPL ची टुर्नामेंट होती, ती एक सगळ्यांसाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व मुलांसाठी ही एक ISPLच्या लेवलची स्पर्धा आहे. त्याच्यामुळं इथं खेळलं चांगल्या मुलांनी तर ISPL सारख्या टुर्नामेंटला खेळू शकतात आणि चांगले. ठीक आहे. खरंच तू खूप छान बोलला आणि महत्वाचं बोलला. थँक्यू सो मच. विनंती करेल दादा आपण येऊ. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट खूप चांगल्या पद्धतीने. जाऊयात बेस्ट गोलंदाज, ज्यांनी सूरजदादा धोंडे यांनी आपण पाहिलं तर बेस्ट गोलंदाजासाठी तब्बल 5,000 रुपये, आणि बेस्ट गोलंदाजाची आपण पाहिली तर ही क्रिस्टल ट्रॉफी बेस्ट गोलंदाजाची. मी विनंती करेल ट्रॉफी देण्यासाठी व्यासपीठावरती आमचे उपस्थित अर्थातच प्रकाशजी माने साहेब आपल्या शुभ हस्ते, आणि त्याचबरोबर प्रकाशजी माने साहेब आपल्या शुभ हस्ते बेस्ट गोलंदाज ऑफ द टुर्नामेंट आम्ही यावेळी मात्र देणार आहोत. बेस्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये तुमच्या माहितीसाठी एका बाजूला आपण पाहिले तर अर्थातच 8 विकेट संकेत वाडकरचे 8 विकेट होते. संकेत वाडकरचे 8 विकेट होते. किती ओव्हर त्याने टाकल्या? 6 ओव्हर टाकल्या. राईट. दुसऱ्या बाजूला एका गोलंदाजाचे 8 विकेट आहेत, त्याने ओव्हर टाकल्यात 5, म्हणजे ती टीम पुढे गेली आहे. आणि त्याच्यामुळे 1 ओव्हर त्याची राहिली, पण 5 ओव्हर मध्ये 1 ओव्हर राहिली मेडन ओव्हर. आणि असा गोलंदाज या स्पर्धेचा 8 विकेट घेऊन इकॉनॉमी कमी ठेवणारा, मेडन ओव्हर टाकणारा या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ठरतोय राजेश घाडगे. वेलकम. वा, खूप छान. ट्रॉफी, कॅश प्राइज आणि त्याचबरोबर सागरदादा कळंद्रे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सनग्लासेस. वाव. कॅश प्राइज आपण पाहिलं तर 5,000 रुपये सूरजदादा धोंडे यांनी हे कॅश प्राइज दिलेला आहे. खूप छान. मेडन ओव्हर राहिली, शेवटचा वाईडिश यॉर्कर इम्पॉर्टंट होता आणि त्या ओव्हरमध्ये 2 यॉर्कर आले होते, जिथे फलंदाज थोडासा शांत होता. राजेश दादा, एक नवीन खेळाडू आम्हाला बघायला भेटला, एक नवीन स्पेशल बॉलर आम्हाला बघायला भेटला, ज्यानं पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये एकटा असा गोलंदाज आहे, त्या एकट्यानं मेडन ओव्हर टाकली आहे आणि हा रेकॉर्ड तुझ्या नावावरती राहिला. 5 ओव्हरमध्ये 8 विकेट. आणि कशा पद्धतीने स्पर्धा तुझ्यासाठी राहिली आहे? स्पर्धा तर खूप चांगली राहिली. शरदनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला तो मी पूर्ण केला, कारण का त्यांनी कॉन्फिडन्स दिला होता की तू टाकशील म्हणून. आणि 2 वर्ष खेळतोय, मागच्या वर्षी पण परफॉर्मन्स चांगला झाला नव्हता, यावर्षी खुश आहे. वेळ बदलते, बॅट फॉर्म मधून थोडासा वेळ घ्यायचा, रिलॅक्स बसायचं, प्रॅक्टिस करायची, वाईट वेळेमध्ये शांत बसायचं. मात्र जेव्हा चांगली वेळ येते तेव्हा प्रत्येक जण बोलतो अरे च्या ह्याने पुन्हा करून दाखवलंय. त्यामुळे वेळेची वाट बघायची का? 100% वेळेची वाट बघायलाच लागते. एका दुसरी मॅच जरी मार खाल्ला तरी टीमनी जर आपल्यावरती कॉन्फिडन्स ठेवला तर आपण ते पूर्ण करू शकतो. त्यामुळे वेळेची वाट बघायलाच लागते. खूप छान. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. जाऊयात आपण बेस्ट फलंदाज ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेचा बेस्ट फलंदाज त्याच्यासाठी आपण पाहिले तर तब्बल आहेत 5,000 रुपये, जे सुनीलजी बापू धोंडे साहेब यांनी स्पॉन्सर केलेत. त्याचबरोबर बेस्ट फलंदाजाची क्रिस्टल ट्रॉफी, त्याचबरोबर सागरदादा कळंत्रे यांनी दिलेला सनग्लासेस. मी विनंती करेल आदरणीय सन्माननीय अर्थातच प्रदीप दादा सपकाळ साहेब आपल्या शुभस्ते दादा मी या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन देत आहोत. या स्पर्धेसाठी बेस्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब यांचे बंधू अर्थातच निहाल रिसॉर्ट्स आपण पाहिलं तर संपूर्ण मॅनेजमेंट दादांच्या हातामध्ये असते. आणि अगदी आपण पाहिलं तर आज नवी मुंबईमध्ये ते दाखल झाले आणि त्यांच्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. एका बाजूला धर्मा पवारनं धावा केलेत 118 6 मॅच मध्ये. धर्मा पवारनं 6 मॅच मध्ये 118 धावा केलेत आणि एक खेळाडू आहे ज्यानं धावा केलेत 119 5 मॅच मध्ये. एका धावेची किंमत काय असते ही या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगला तुम्हाला समजली. एका धावेमुळे एक खिताब निसटला, एका धावेमुळे एक ट्रॉफी निसटली, एका धावेमुळे 5,000 रुपयाचं कॅश प्राइज निसटलं आणि एका धावेमुळे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा आपण पाहिलं तर अगदी बेस्ट फलंदाजाचा किताब हातातून निसटला. 119 धावा करणारा
एका धावेमुळे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा बेस्ट फलंदाज ठरलाय. अर्थातच नाव त्याचं सुशांत शिंदे. वेलकम दाद्या. या सुशांतला दाद्या म्हणतात. त्याचं खरं नाव कोणाला माहिती नाहीये. दाद्या आला की दाद्या येतो, दाद्या थांबतो आणि दाद्या तोडतो प्रत्येक गोलंदाजाला. हा त्याचा वेगळा पॅटर्न आहे. दाद्या मारत नाही, दाद्या पळवतो खेळाडूंना आणि हा त्याचा वेगळा पॅटर्न. खास गावावरून आलाय तो, आता पुन्हा निघून जाईल गावाला. जेव्हा जेव्हा स्पर्धा असते दाद्या उठतो, अगदी गाडी पकडतो, नवी मुंबईमध्ये येतो आणि किती वाजले ते दादा पुन्हा गावी जातो. थकत नाहीस तू? थकायला तर होतं प्रवासानं, काय करणार. शेवटी मॅच असल्यावर संघ मालकाला 100% एफर्ट द्यावाच लागतो. अरे एवढे कसे तुम्ही क्रिकेट वेडे आहात जे 200 किलोमीटर गाडीतून तुमची झोप होत नाही? अशा बी भीती वाटते का आज आपली झोप झाली नाहीये गाडीमध्ये, आपल्या प्रवासामध्ये आपली झोप झाली नाही, आपला खेळ होईल की नाही, त्याच्यावरती फरक पडेल की नाही, अशी भीती नाही वाटत मनामध्ये? भीती कसलीच वाटत नाही, भूक लय लागते, तेवढं खाण्याचं टेन्शन असतं. त्याच्या आईला खूप. आणि ही जी भूक आहे ती धावांची भूक भरून काढतोस का मैदानामध्ये? हा, दोन्ही काय जसं होईल तसं आपलं 100% द्यायचं, काय हारो जिंको. वाव, तू असाच आहेस का? कूल डाऊन आहेस का? हो, असाच काही कुठला. दुसरी गोष्ट, सन स्पोर्ट्स टीम कशी वाटली? कशी टीम? आज सगळे खेळाडू कसे भेटले? आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग बद्दल? मी सातारा प्रीमियर लीगला गणपत शेठचा आयकॉन होतो, त्यावेळेस दोन्ही मॅच पराभूत झालो, पण त्यांनी पश्चिम महाराष्ट्राला माझ्यावर परत विश्वास ठेवला, त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद देतो. त्यांनी विश्वास ठेवला माझ्यावर, त्याबद्दल. बरं वाटतं आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये माझं नाव सुशांत शिंदे, दाद्या नाव पुन्हा एकदा यायला लागलंय. आणि सातारा प्रीमियर लीगमध्ये थोडा शांत होता दाद्या, पुन्हा कमबॅक झाला. आणि हा जो कमबॅक बघितला त्याच्यामुळे खूप भावना व्यक्त, म्हणजे भावून दाटून आलंय का? असं काय, आनंद तर झालाय 100%. खूप छान बोलतो तू, मला थांबूसं वाटत नव्हतं तुझ्याशी बोलताना. बरं वाटलं तुझ्याशी बोलून. बेस्ट बॅट्समन दाद्या बोलतो, मनापासून बोलतो. आणि दाद्या एक गोष्ट बोलला, काय बोलला? जास्त काय नाही, भूक लागते. चला, हे असे खेळाडू आज साताऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत ना, जे प्रवास करतात, ज्यांना भूक लागते पण त्यांचं खेळणं थांबत नाही. मला संघ मालकासाठी जायचं आहे, मला त्या नावासाठी जायचंय, गाव माझ्यासाठी आज थांबलंय, मला त्या संघ मालकासाठी जायचंय, ज्या संघ मालकाने माझ्यावरती विश्वास ठेवलाय. हा दाद्या आहे. हे असे खेळाडू भेटत नाही. लाखात एक, 100त एक, 1000त एक असे खेळाडू असतात. म्हणून अशा खेळाडूंचा खेळ हा नेहमी वरच्या लेवलला राहतो, कारण की संपूर्ण आपण पाहिले तर सर्वांचा आशीर्वाद त्या पाठीशी राहतो, म्हणून त्यांचा खेळ हा नेहमी चमकत राहील. जाऊयात मालिका वीर या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज, ज्यांनी 10,000 रुपयाचं कॅश प्राइज स्पॉन्सर केलं गेलंय. अर्थातच भाईंदर पोलीस कार्यरत सन्मान्य समाजसेवक सचिन मस्के पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही मालिका वीर देत आहोत. दादा आदरणीय सचिनजी मस्के पाटील साहेब यांचंही योगदान गेले कित्येक वर्षापासून राहिलंय. PMPL ची स्पर्धा आली की दादांचे नाव आयोजकांमध्ये, स्पॉन्सर मध्ये सातत्याने राहतं. या स्पर्धेचा मालिकावीर 131 धावा करणारा, 6 विकेट घेणारा, अर्थातच कोण? गणेश शिंदे नाहीये. त्याचं पूर्ण नाव या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा श्रीमंत खेळाडू, मराठवाडीवरून दाखल होणारा, नाव त्याचं गणेश सुरेश शिंदे. मॅन ऑफ द सिरीज, मालिका वीर या स्पर्धेचा. वा अनिल शेठ, आपण इकडे या, संघ मालक आहेत. वा, कारण की हिरा शोधला, ये सोबत या. ही जोडी अनिल शेठनं सांगितलं होतं. आणि देसाई साहेब, या देसाई साहेबांना 5,000 रुपयाचं प्राइस त्यांनी 50 धावा केल्या तेव्हा गेले, मिठी माली 5,000 असे दाखवले, एक छान जादूची झप्पी दिली आणि त्यानंतर एक छान पप्पी गणेश शिंदेला दिली आणि आपलं प्रेम व्यक्त केलं. असे टीमचे मॅनेजर ते आहेत. वाव, गणेश शिंदे तोडला, फोडला, सगळ्यांच्या पुढे निघून आला गणेश शिंदे. खूप छान बायकर मॅन आहे पाटण तालुक्याचा.
PTPL ची बाईक जी होती त्या बाईकवरती हाच तर खेळाडू बसला, यानेच पहिली चावी लावली. स्टार्टर मारल्या मारल्या टाळ्या वाजल्या आणि प्रत्येक जण बोलू लागला, हा गणेश शिंदे नाही, हा बायकर मॅन गणेश शिंदे आहे, जो आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये देखील मालिकावीर राहिलाय. येस ओनर आपण या. खूप छान. थँक्यू. किती वर्ष झालं तू क्रिकेट खेळतोय? पहिला दे बाबा. किती वर्ष झालं क्रिकेट खेळतोयस तू? नक्कीच एक 2009-10 पासून क्रिकेट खेळतोय. 2009-10 पासून. थकले नाही तुम्हाला वाटत नाही? बस झाली झिंझट, थोडेसे पाय दुखतात, थोडंसं शरीर, थोडं संसार बिंसार, काम धंदा व्यवसाय प्रपंच बघूयात, वाटत नाही असं काही? नाही, नक्कीच प्रॅक्टिस आहे म्हणून खेळत राहतोय. आमच्या गावचा एक संदीप पवार म्हणून माझा गुरु म्हणून तो एक्सपायर झाला आता. तर त्यानं मला कमी वयात मला संधी दिली की ओपन क्रिकेट खेळायचं, कारण त्यावेळी एक गावेकचं क्रिकेट असं चालू नव्हतं. जास्त करून मी मोस्टली ओपनच खेळले, त्यामुळे भीती माझ्या मनातली अशी गेलेली आहे ओपन खेळायची. आणि प्रथमतः मी संघ मालकाचं अभिनंदन करतो अनिल दादा आणि आमचे संघ व्यवस्थापक ज्यांनी पूर्ण टीम बसवली, भागवतजी बागल, संजय देसाई आणि राहुल पाटील यांचं, की उत्कृष्ट अशी टीम मला करून दिली आणि काहीही प्रेशर न करता त्यांनी बाकीचे हे करून दिले. जी शेवटची मॅच, फायनल मॅच, त्याबद्दल काय बोलशील? थोडीशी हातातून निसटली, पण त्या मॅच बद्दल काय बोलशील? नक्कीच त्या मॅचला आमचा डिसिजन 3rd ओव्हरचा डिसिजन चुकला आमचा, कारण निखिलच्या तर मॅच डिस्कस झालं होतं की सोहमला ओव्हर न देता अन्ना कंकला परत रिटर्न 3rd ओव्हर द्यायची होती, कारण परंतु निखिलचा ना माझा डिसिजन चुकला, त्याच्यामुळे त्या ओव्हरला रन जास्त गेले. चिंतामणी आणि अमितने चांगली बॅटिंग केली. येस, एका डिसिजनमुळे बऱ्याच गोष्टी घडल्या गेल्या. आवडली स्पर्धा? मजा केली? पुढच्या वर्षी वाट बघशील? हो नक्कीच. आणि तुम्ही मला एक प्रश्न विचारला होता की तुमचं स्वप्न काय आहे म्हणून, तर मी एक वेळ तुम्हाला सांगितलं होतं की मला की बॉसनं आयोजन केलेली PMPL मिस्टर PMPL टेनिस बॉलचं व्हायचं होतं, तुम्हाला बोललो होतो मी. हे स्वप्न पूर्ण झालंय. गणेश शिंदेला एकदा प्रश्न विचारलेला, तुझं स्वप्न तरी काय आहे? मला वाटलं तो बोलेल मला 4 व्हीलर जिंकायचे, मला अजून 4-5 बाईक जिंकायचे, मला हे ते नाही. तो काय बोलला की शिवाजी जाधव बॉस यांना आयोजन केलेली PMPL चा मालिकावीर मला व्हायचं आहे. आज फक्त तो मालिकावीर झाला नाहीये, त्याचं स्वप्नही पूर्ण झालंय आणि या पूर्ण झालेल्या स्वप्नासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. खूप मेहनत राहिली यार तुमची. दिवाना केला अख्खा पाटण तालुका आणि पश्चिम महाराष्ट्र या खेळाडूनं. प्रेक्षक थांबतात आणि गणेश शिंदे जेव्हा आउट होतो तेव्हा अर्धा मैदान खाली होतं, सगळ्या गाड्या निघतात. गणेश शिंदेचा खेळ बघायला जनता येते आणि जनता सगळी भरलेली असते या खेळाडूचा खेळ पाहायला. देऊयात या स्पर्धेचं 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज. अर्थातच हा संघ हारला नाहीये, संघ थोडासा कमी पडला, पण पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगची ट्रॉफी आपल्याकडे आली याचा आनंद एक वेगळाच असतो. पहा ना, 12 संघ होते, 12 संघ मालक होते, ट्रॉफी तिघांना भेटली, एकालाच पहिली ट्रॉफी भेटली, पण ट्रॉफीसाठी जिंकणारे, ट्रॉफीसाठी लढणारे, ट्रॉफीसाठी पडणारे आणि ट्रॉफीसाठी संघ घेणारे संघ मालक हे नेहमी आनंदात असतात, कारण की PMPL ची ट्रॉफी माझ्याकडे आली आहे आणि हा वेगळाच आनंद. संघ आपण पाहिलं तर विनंती करेल, वेलकम टीम. 3ऱ्या क्रमांकाचं प्राइस तब्बल 50,000 रुपये आणि क्रिस्टल ट्रॉफी. सिद्धिविनायक रणवीर स्पोर्ट्स, वेलकम टीम. या संपूर्ण टीमना पण यायचे, संपूर्ण टीम. विनंती करेल आमची संपूर्ण VIP मान्यवर, अर्थातच आदरणीय सन्माननीय अशोकदादा सपकाळ साहेब, मी विनंती करेल त्यांच्यासोबत असलेले आहे आमची संपूर्ण टीम. आपण सर्वांनी या. बॉबी दादा प्लीज आपण या. बॉबी दादा तुमचे मी आभार व्यक्त करतो. संपूर्ण टीम आपण या, आपण सर्वांनी इथे थांबा. येस, संपूर्ण टीम. वाव, मला बरं वाटलं सगळे थांबले 3rd प्राइज घ्यायला. मी तुझाही आभार व्यक्त करेल. गणेश शिंदेची सगळी बॅट पण ह्याच्या खांद्यावरती असते गणेश शिंदेची. थँक्यू सो मच. 3rd प्राइज. मी ट्रॉफी घेण्यासाठी संघ मालकांना विनंती करेल, शेठ अनिलजी शेठ आपण कृपया व्यासपीठावरती जावं. या संघाचे संघ मालक अनिल बागल शेठ यांनी या स्पर्धेची आपण पाहिलं तर ट्रॉफी मिळवलेली आहे. मी विनंती करेल आपण या. आपण सर्वांनी इथे खाली छानपैकी बसून घेतलं तरी चालेल, उभं राहिलं तरी चालेल.
आणि त्यानंतर ही ट्रॉफी आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे आधारस्तंभ अर्थातच उद्योजक अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही तुम्हाला ट्रॉफी देणार आहोत. हे आहेत संघ मालक अनिलजी बागल शेठ. विनंती करेन संजय देसाई यांच्यावरती विश्वास यासाठी कारण की यांच्या उपस्थितीमध्ये यांनी हा संघ संपूर्ण सांभाळला. आपण ट्रॉफी स्वीकारायची. एकदा जोरदार टाळ्या. अर्थातच सिद्धिविनायक स्पोर्ट्स रणवीर वॉरियर्स संघ थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. थँक्यू सो मच. आपलं मनापासून आभार. थँक्यू सो मच टीम. लगेच कोणी जाऊ नका. फोटो काढण्यासाठी थोडा वेळ थांबा. जोपर्यंत फर्स्ट प्राइज आम्ही देत नाही तोपर्यंत आपण कोणीही जाऊ नका. संजय देसाई यांचा आभार व्यक्त करेल. खूप छान देसाई. खुश इकडे या. खुश का? धन्यवाद. थँक्यू सो मच. जाऊयात सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. देसाई रडले आज मला माहिती आहे. या का रडला का तुम्ही? नाही कसं होतं गणेशला घेतलेला मी होप्सनं थोडंसं कमी पडलो आम्ही. टीम मस्त उचललेली तुम्ही ऑप्शनला. हो 100% चांगली पोर होती. ज्या पद्धतीने टीमसाठी तुम्ही करत होता तर तुमच्या टीमसाठी कंटिन्यू आपण पाहिलं काही ना काहीतरी सफरचंद पासून सगळं ग्लुकोन डी सगळं काही कमी पडून दिलं नाही. हे जी सगळी काळजी तुम्ही टीमची घेत होतात. विश्वास होता टीम जाणार प्राईजमध्ये. विश्वास होता टीम प्राईज बक्षीस घेणार. 100% प्राइज घेणारच होतो पण नजारा वेगळा असता फस असतं तर. अरे बापरे. थँक्यू सो मच. नजारा वेगळा असता फर्स्ट असतं तर पुढच्या वर्षीसाठी थांबूयात. पुढच्या वर्षीसाठी पुन्हा एकदा ही टीम असेल जरूर. दुसऱ्या क्रमांकाचं प्राइज या स्पर्धेचं तब्बल 75,000 रुपये आणि अर्थातच द्वितीय क्रमांकाचं प्राइज SPL पासून या संघ मालकाचा खऱ्या अर्थानं मी म्हणेल की नशिबाचा 1% SPL पासून थोडासा बदललाय. एक काळ होता जेव्हा हा संघ एंट्री करत होता पहिल्या 2 मॅच पराभूत होऊन हा संघ माघारी जायचा. काळ बदलला, वेळ बदलली. हा संघ आपण पाहिलं तर विजयामध्ये पारितोषिकामध्ये राहू लागला. अगदी संघ मालक SPL ला ट्रॉफी घेतली तेव्हा रडला देखील. यंदाच्या वर्षी तो बोलला देखील की यंदाच्या वर्षी ट्रॉफी घेऊन जाणार. विनंती करेल सुपर ओव्हर मध्ये हा संघ आपण पाहिलं वरती आला. संघ एका पॉइंटनं हा संघ आपण पाहिलं तर वरती आला. आतापर्यंतचा प्रवास कसा झाला या संघाशिवाय दुसऱ्याला कोणाला चांगलं माहिती नाहीये. विनंती करेल सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. हारला नाहीये, थोडासा कमी पडला पण प्रेक्षकांचं मन यांनी जिंकलं. वेलकम टीम अभय 11 अर्णव स्पोर्ट्स संघ. दुसऱ्या क्रमांकाचं प्राइज आणि अक्षय कदम या संघाचा मॅनेजर ज्यानं टीम ऑक्शन मध्ये घेतली, ज्यानं टीम ऑक्शन मध्ये उचलली. जे हिरे भेटले त्यांना पॉलिश केलं, ते हिरे चमकले. आज की शाम ये सबके नाम. वेलकम आमचे संपूर्ण टीम आणि संघ मालक आपण जरूर वरती या. आदरणीय सन्माननीय आधारस्तंभ आणि संपूर्ण मान्यवर उद्योजक अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय राजू शेठ शिर्के साहेब आणि अजितजी वरे साहेब आदरणीय या दोघे आपण पाहिले तर संघ मालक या संपूर्ण टीमचे. आणि राजूदादा शिर्के साहेब हे या टीम मध्ये इन ऍक्शन होते, ते खेळत देखील होते. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं टीमचे संघ मालक देखील राजूदादा शिर्के आणि अजितजी वरे साहेब हे दोघे आहेत. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहिलं तर अगदी हे प्राइज आम्ही देणार आहोत. येस विनंती करेल शिवाय दादा आत्ता मला वाटतं फोकस मध्ये आलाय. थँक्यू सो मच. हा विनंती करेल आदरणीय दादा आपल्या शुभ हस्ते सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट यावी मात्र दिली जाते. एकदा जोरदार टाळ्या. अर्थातच अभय याना आरव स्पोर्ट्स सेकंड प्राइज. अर्णव स्पोर्ट्स थँक्यू सो मच अर्णव स्पोर्ट्स अभय 11 टीम मनापासून आभार. अक्षय हा सूत्रधार आहे. सगळे सूत्र हे आपण पाहिलं तर एक मॅच चालू होती. AP स्पोर्ट्स स्वामी समर्थ संघ खेळत होता आणि तुमची मॅच चालू होती. आणि ज्यावेळी श्री स्वामी समर्थ टीम ज्यावेळी श्री स्वामी समर्थ संघ तुमच्या विरोधात खेळत होता तेव्हा तुला विचारलं तू कुठे आहेस. तुझ्या घरच्यांनी फोन उचलला, सांगितलं स्वामींची माळ जपतोय. म्हणजे काय, श्री स्वामी समर्थ संघ हरू देत यासाठी हा श्री स्वामी समर्थांची माळ जपत होता. म्हणजे हे ऐकलं बोलो अरे छा समर्थ संघ तोच आहे श्री स्वामी समर्थ. काय होता तो क्षण,
काय होती ती वेळ जेव्हा घरच्यांनी फोन उचलला, सांगितलं तो श्री स्वामी समर्थांची माळ जपतो आणि मॅच श्री स्वामी समर्थ सोबत चालवतो, त्यांना हरू दे यासाठी स्वामींना सांगत होतास? नक्की सर, पूर्ण मॅच फसलेली होती आणि शेवटचा गोल आपला निकम दादा, आम्ही त्यांना सगळ्या प्रीमियर लीगच्या मॅच झाल्या सगळ्यांना त्यांना बसवलेलं, पण आम्ही एका उचलला आणि तो सरस ठरला. 6 बॉल 12ची मॅच त्यांनी डिफेंड केली आणि त्यांना शेवट मैदानामध्ये तो त्यांचा परफॉर्मन्स होता तो पाहायला मिळाला आणि खरंच खूप छान खेळली सगळी मुलं. तू खरंच स्वामींची माळ जपत होता? नक्कीच सर, मी खरंच स्वामींची माळ जपत होतो, कारण की दर संडेला मी स्वामींची माळ जपत असतो आणि मॅच चालू होती, हारल त्याची भीती नव्हती. खरंच संघ मालक एवढे चांगले आहेत, राजू शेठ बोलले आणि मुलांना सपोर्ट भरपूर केला, कारण की मंथ एंड चालू आहे, मार्च एंडिंग चालू आहे. राजू शेठ पोरांना म्हणले जॉब सांभाळा मग खेळायला, असे संघ मालक कधीच भेटणार नाहीत आणि मुलांनी सगळी एन्जॉय केली आणि जी पण मुलं भेटलीत त्यांनी चांगला सपोर्ट केला, सगळे आलेत आणि सगळ्यांचे थँक्यू. आवडली स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग? नक्कीच, जिथं बॉस असतो तिथं स्पर्धा एकच नंबर असते. सपला विषय. सर, संघमालक म्हणून नवीन आम्हाला भेटलात, मात्र खेळाडू म्हणून देखील तुम्हाला पाहिलं. असे शांत संघमालक खऱ्या अर्थानं खूप बरं वाटतं जेव्हा ते आपण संघासोबत चालत असतात. तुम्ही व्यासपीठावरती जास्त वेळ आला नाही, तुम्ही संघासोबतच कंटिन्यू होतात. काय बोलतात अर्णव स्पोर्ट्स आणि अभय 11 टीम, कशा पद्धतीने स्पर्धा वाटली? सर्वप्रथम मी वरे साहेबांचं आभार मानतो, कारण की त्यांनी मला कॉल केला की राजू शेठ आपल्याला टीम घ्यायची या पश्चिम महाराष्ट्राला. पण सर म्हटलं तुम्ही टीम घ्या, पण मला टीममध्ये इन व्हायचं आहे. मग तुम्ही कोण घेता हे मला माहीत नाही, पण मला खेळायचं आहे. ते म्हटले तुम्ही खेळा, तुम्हाला ओव्हर टाकाय तुम्ही ओव्हर टाका, काही करा. मग ठीक आहे म्हटलं, मी टीम घेतली, त्याने टीम चांगली बनवली आणि मला असा म्हणजे अशक्य होतं की बाबा मी पश्चिम महाराष्ट्राला टीम घेऊन बक्षिसात जाईन, बक्षीस पात्र होईन, पण त्यांच्यामुळे मी बक्षीस पात्र झालो. मी त्यांचे आभार मानतो आणि विशेष करून अक्षयचे. मी पण स्वामी भक्ताचे. अक्षय जेव्हा मंदिरामध्ये गेला आणि तो मला बोलला की सर मी मंदिरामध्ये होतो, मी जप करत होतो, पण तू जप करत होता, पण स्वामींचा एक शब्द आहे, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्यामुळे तू विजय झाला, तू जिंकलास. श्री स्वामी समर्थ. खूप छान, धन्यवाद. आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. बोलणार आहात का तुम्ही काही? आणि तुम्ही खरंच जरूर महत्त्वाचं बोला. महत्त्वाचं एवढंच बोलतो संदीप निकमबद्दल. संदीप निकमनं जी बॉलिंग केली 6 बॉल 12 रन. संदीप निकम मला वाटतं अनसोल्ड झाला असता. मी त्याला भूमिपुत्रला चालत होतो, रनिंगला जातो सकाळी, तर प्रॅक्टिस करत होता. पाठीमागून जाताना त्याने 2 बॉल असे टाकले, यार तू एवढी बॉलिंग चांगली टाकतो, तू फॉर्म भर. त्याने फॉर्म नाही भरले. लास्टला कॉल केला, अरे संदीप तुझं फॉर्म नाही. मला म्हणला माझं सुट्टीचं बघतो, मी भरतो. मी त्याला सांगितलं तू फॉर्म भर, मी तुला घेणार आहे, तुला खेळवणार आहे. आणि एक दुसरी गोष्ट विशाल चोरगेबद्दल. विशाल चोरगेला मी ओरडलो होतो की त्यांच्यासाठी एक टीम चांगली कारण त्यांच्यासाठी परफॉर्मन्स दे. कारण गणपत सेट सणच आहेत ना, भरपूर वेळा टीम घेतात, बऱ्याच वेळा त्यांना अपयश आलं होतं. मी त्यांना बोललो होतो की सर तुम्ही जिंका. आणि विशालला त्यावेळी नक्की ओरडलो होतो, विशाल यार फालतूगिरी करू नको, यावेळी टीम चांगली बनव. खूप छान, बरं वाटलं तुमच्याशी भेटून, बरं वाटलं तुम्हाला बोलून. आणि खरं आहे मित्रांनो, फर्स्ट प्राइजसाठी टुर्नामेंट आपण देणार आहोत. महत्त्वाचा सन्मान आपण एक घेऊयात. मला प्रथमतः संधी मिळाली आहे किरण सरांचा सत्कार घेण्यासाठी. मस्करवाडी गाव कोणाला माहिती नव्हतं. प्रचंड महाराष्ट्रामध्ये मस्करवाडी गावचं नाव 7 समुद्राच्या पलीकडे नेण्याचं काम ज्यांनी केलं, अखंड महाराष्ट्रामध्ये नवोदित समालोचकांचे गुरुवर्य, आमचे गुरुवर्य किरण मस्कर सर यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेऊ इच्छितो. एकदा जोरदार टाळ्या. या संपूर्ण लीग स्पर्धेमध्ये प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि खेळाडूच्या मनावरती राज्य करणारा आवाज, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, किरण मस्कर सर यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. थँक्यू सो मच टीम. आपण अक्षय दादा दुसऱ्या टीमला थोड्या शुभेच्छा देण्यासाठी लगेच या, कारण की जेव्हा दुसरी टीम येईल तेव्हा टाळ्यांचा आवाज कमी पडला नाही पाहिजे. थँक्यू सो मच. मित्रांनो, हा संघ ऍक्च्युली संघ मालकाला सांगितलं गेलं होतं की
ऍक्च्युली संघ मालकाला हे सांगितलं होतं की संघ द्यायचं बंद करा, बस करा, तुमचा संघ पुढे जात नाहीये, तुम्ही नका खर्च करू, नका पैसे भरू. संघ मालक क्रिकेट वेडा आहे, बोलतात ना नेहमी डाऊन टू अर्थ. आपल्याकडे काय आहे यापेक्षा आपण लोकांना काय देऊ शकतो असा हा संघ मालक आहे. तुमच्या माहितीसाठी शिवाजी जाधवनं जेव्हा बाईक ही आणली, संघ मालक विजेता संघ मालकाला ही बाईक द्यायची, संघ मालकाला सांगितलंही नाही, शेठला सांगितलं नाही, राहुल दादाला सांगितलं नाही तुझं नाव टाकलंय. राहुल दादा आल्यानंतर बोला माझं नाव टाकलंय, बरं चालेल. गणपत शेठ बोले माझं नाव टाकलंय, बरं चालेल, आम्ही दोघं देतो. म्हणजे या पद्धतीचे व्यक्तिमत्व आहेत. संघ घेतला, संघ खेळला. या स्पर्धेसाठी रात्रभर त्यांची मेहनत, टी शर्टची संपूर्ण कामं आणि त्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. कंपनीमध्ये खूप कमी वेळेमध्ये, मला वाटतंय कमीत कमी 4 ते 5 दिवसामध्ये या संपूर्ण टी शर्ट त्यांनी ब्रँडेड क्वालिटी बनवल्या. एकही टक्का आपण पाहिलं तर टी शर्टचा इकडे तिकडे झाला नाहीये. सगळं काम क्वालिटी करतात आणि याच उद्योग व्यवसायाच्या नावानं ज्यांचा आपण पाहिलं तर संघ आहे. यंदाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये या संघाची वेळ बदलली, या संघाचा खऱ्या अर्थाने एक चांगला प्रवास झाला. जी लोक खऱ्या अर्थानं बोलत होती की संघ द्यायचं बंद कर, तीच लोक आज विचारणार की हा संघ जिंकला तरी कसा. संघाचं नाव आहे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 3.0चा पहिल्या क्रमांकाचा विजेता, 1.5 लाख रुपयाचा मानकरी, 30 किलोच्या ट्रॉफीचा मानकरी. छत्रपती शिवाजी महाराज ज्या संघाच्या घरामध्ये जाणार, संघाच्या नावामध्ये जाणार असा संघ, आणि हा संघ आता पुन्हा एकदा कमबॅक करतोय. वेलकम टीम गणपत शेठ सनस यांच्या मालकीचा संघ PMPL 3.0 अर्थातच सनस स्पोर्ट्स टीम. वेलकम. वा, संघ मालक शांत विथ फ्लॅग हा संघ आपण पाहिलं तर येईल. शरद दादाच्या खांद्यावरती जबाबदारी. विशाल दादाला सांगितलं होतं बाबा नीट खेळ कर, आणि विशाल नावाचा एका चालला, खरंच चालला. आणि त्यानंतर संपूर्ण टीम आपण पुढे या, अगदी पुढे इकडे. यस, तिकडून या. अप्रतिम खेळ प्रत्येकाचा राहिला. प्रत्येक टीम आपण पाहिली तर क्वालिटी वर्क करते. चॅम्पियन नाव, हे चॅम्पियन नाव एकालाच भेटतं. हे चॅम्पियन नाव एकालाच भेटतं, आणि तुम्हाला फक्त ट्रॉफी नाही, बाईक भेटली आहे. आता जी डिलिव्हरी देण्यासाठी इकडे तिकडे धावत असता तुम्ही कारखान्यामध्ये जाण्यासाठी, आता इलेक्ट्रिक बाईक तुमच्यासाठी, आणि इलेक्ट्रिक बाईकचे मानकरी तुम्ही झालात. दादा, आपल्याकडे असलेली बाईक आणि एखाद्या स्पर्धेमध्ये विजेता संघ मालक म्हणून भेटलेली बाईक, याची खरंच किंमत जास्त असते का हो? हो, खूप मोठी किंमत असते, आणि याचा मान या सर्व खेळाडूंमुळे मालकाचा मान वाढला जातो. अरे वा, म्हणजे लाखातलं एक वाक्य होतंय, खेळाडूंमुळे मालकाचं नाव मान राखला जातो. सनस स्पोर्ट्स संघ यायचा, एंट्री करायचा, मागच्या दारानं पुन्हा निघून जायचा. एक काळ होता सनस स्पोर्ट्सनं गाजवला, एक काळ होता सनस स्पोर्ट्सचे थोडेसे उलटे वारे चालू झाले होते. काळ बदलला, वेळ बदलली. सनस स्पोर्ट्स PMPL ची सर्वात मोठी 30 किलोची ट्रॉफी घेऊन आता चाललाय. काय बोलाल? आनंद होतोय खूप, म्हणजे काय बोलावं सुचेना, एवढा आनंद होतोय. आणि मी बोललो पण होतो, शिवा बॉस मला बोला होता सेट टीम टाकली तुमची, तुमचं नाव घेतलेलं आहे. मी बोललो नाही नाही नाही, मला टीम घ्यायची नाही. काय बोललो, माझ्याकडं खेळाडू जरा आयकॉन चांगले भेटत नाहीत. मला मग सुचलं की दोघांची नावं आलीत मला. मी बोललो मला ती नको आहेत. मग मी सुशांतलाच पहिला घेतला, आणि नंतर आपला आयकॉन आहेच आपला विशाल चोरगे, आणि नंतर ह्यांना गाईड करायला मी मुद्दा म्हणून शरदचं नाव घेतलं. बोललो शरदला कॅप्टन केला, आणि त्याला सांगितलं तुम्ही हँडल करायचं तर मी टीम घेतो. शरद हा बोलला. मग शिवाबासला बोललो डन, टीम मी घेतली. शिवाबास डायरेक्ट बॉम्ब टाकतो, डायरेक्ट विचारतच नाही. म्हणजे प्रेम आहे, प्रेम आहे त्याचं, की तो ज्याला शब्द टाकतो आणि तो पूर्ण करतो, आणि तो करून दाखवतो. बॉसचं यंदाचं शेवटचं वर्ष, काय शुभेच्छा द्याल? नाही, नक्कीच काय शुभेच्छा द्याल बॉसला? नाही, बॉसचं तर धन्यवादच बोलणार. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं मला खूप सहकार्य असतं. आणि तो मला बोलला पण, बाईक आणली शेठ, ही तुमची बाईक आहे, आणि आज माझी बाईक झाली. वाव, खूप छान. आणि इथून पुढे या शिवाजी जाधव बॉस जेव्हा जेव्हा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगची स्पर्धा, पुढच्या वर्षीची स्पर्धा शिवाजी जाधव बॉस पश्चिम महाराष्ट्र घेऊन येईल, तेव्हा तेव्हा तुम्ही बॉसच्या बागे असेच ताकदीने उभे राहणार? 100% असतोच.
तो रात्रीचा कधी फोन केला तरी मी उचलतोच त्याचा फोन. खूप छान, बरं वाटलं. आदरणीय अशोक दादा, शेवटची ती मुवमेंट आहे. तुम्ही सगळ्यांचं म्हणणं ऐकलं की हे संघमालक काय बोलतात, ते खेळाडू काय बोलतात. अशोक दादा, या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग बद्दल तुमचं एक काही म्हणणं, शिवाजी जाधव बॉस बद्दल तुमचं काही म्हणणं ऐकायला आम्हाला खरंच आवडेल. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत यांना मानाचा मुजरा. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगबद्दल जर बोलायचं म्हटलं तर मी त्या दिवशी ऑक्शनमध्ये बोललो होतो की ह्याच्या पाठीमागे खूप मेहनत लागते. 1 दिवसाची, 2 दिवसाची किंवा 3 दिवसाची स्पर्धा नसते. त्या पाठीमागे 3 ते 4 महिने आपल्याला मेहनत करावी लागते आणि ती मेहनत तुम्ही लोकांनी करून दाखवली आणि ती दिसली लोकांना. एवढ्या लोकांनी आज ही स्पर्धा पाहिली आणि ही स्पर्धेचा जो बघण्याचा हे होता तो उंचावला गेला. महत्त्वाचं म्हणजे शिवाबद्दल जर बोलायचं म्हटलं, शिवा मला बोलला, बॉस, की हे वर्ष माझं शेवटचं आहे. शेवटचं आहे वर्ष नाही. कारण त्याला आम्ही सांगितलं तुला ही जिम्मेदारी पुढे चालवत राहायची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तुझ्या बरोबर आहोत आणि ती तू जिम्मेदारी अशीच पुढे चालवत राहायची आहेस. आणि किरण मस्करबद्दल बोलायचं म्हटलं तर सगळे बोलतात आवडता आहे तुझा, फेवरेट, आणि तो हमेशा फेवरेटच राहणार. इथे सगळ्यांना, सगळ्या स्पोर्ट्सला पहिली गोष्ट म्हणजे शुभेच्छा. तुम्ही प्रथम क्रमांक जिंकले आणि बाकीचे खेळाडूंनी किंवा बाकीच्या टीमनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचं पण अभिनंदन. थँक्यू. विजय, स्पर्धा मस्त झाली, मेहनत खूप केली, बरं वाटलं? बरं वाटलं. बॉस, शेवटचं आहे भाऊ, परत विचारणार नाही तुला, जे हवं होतं ते भेटलं का? 100% माझं कायम ह्याचं म्हणणं असतं की आपल्या पश्चिम महाराष्ट्रामधली सर्व मुलं मोठे झाले पाहिजेत. आता मला आपल्या किती तालुक्यातले म्हणले की तू पश्चिम महाराष्ट्रातली कशाला करतोस. मी त्यांना एकच बोललो, तुम्हाला पाटणचे फक्त पाटणमध्ये नाही खेळायचं, तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊन तिथून परत वरती जायचं आहे. आणि ॲक्च्युली मी बोलो माझं लास्टचं वर्ष आहे, बघू ही लोक काय बोलतात. थँक्यू सो मच. आणि अर्थातच आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या उपस्थितीमध्ये, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मी विनंती करेल, दादा आपण ट्रॉफीला जरूर, ट्रॉफी अर्थातच त्या संघमालकाच्या हातामध्ये द्यायची आहे जो संघमालक या ट्रॉफीसाठी लढत राहिला. पहिल्या क्रमांकाचं प्राइज आदरणीय उद्योजक अशोकदादा सपकाळ साहेब यांच्या शुभ हस्ते दिलं जात आहे. PMPL 3.0 चा मानकरी पहिल्या क्रमांकाचा सनस स्पोर्ट्स गणपत शेठ सनस साहेब यांच्या मालकीची टीम राहते चॅम्पियन. वा, काय ट्रॉफी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची ट्रॉफी. आवाज देऊयात, छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. वा, खूप खूप धन्यवाद, अप्रतिम ट्रॉफी. येस शरद दादा. एकच शेट, एकच शेट. वाव, एकच शेट गणपत शेट असं सनस स्पोर्ट्सनं शेवटी वाक्य वापरलंय. खरं आहे, शेट शेट गणपत शेट. खूप छान स्पर्धा झाली आणि खूप थँक्यू सो मच. हा सोहळा इथे संपन्न झाला असं घोषित करतो. चौकांनी विनंती करेल, एक छान फोटो, गणपत शेट आपण बाईकवरती जरूर बसा, एक छान फोटो आम्हाला घ्यायचा आहे. या बाईकचे खऱ्या अर्थाने हे संघमालक आहेत ज्यांच्या नावावरती ही बाईक आहे. राहुल दादा विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते युट्यूब वरती तुम्ही पाहता. येस, व्हिडिओ एडिटर विनंती करेल आपण या. साहिल, साहिल इकडे या ट्रॉफीवरती नाव तुम्ही पाहता. राहुल दादा भरगे आणि अर्थातच एका बाजूला गणपत शेठ सर, या दोघांच्या माध्यमातून ही बाईक दिली आहे आणि हे दोघेच खऱ्या अर्थानं या फ्रेम मध्ये आहात. खूप छान, खूप बरं वाटलं. आणि विशाल दादा, हॅट्स ऑफ यार, खूप छान कमबॅक झाला विशाल दादा तुझा. टायगर पुन्हा एकदा खेळू लागला, खूप छान. मी विनंती करेल आपण बाईक वरती बसून घ्या, आपण बाईक वरती बसा. पुढच्या वर्षी हीच बाईक घेऊन या.
एक छान फोटो यावेळी घेतला जाईल. गणपत शेठ सनस आपण पाहिलं तर या बाईक इलेक्ट्रिक बाईक आता मात्र त्यांनी चालू केली आहे आणि PMPL मध्ये असे संघ मालक आहेत ज्यांच्या नावात ही बाईक गेली आहे. खूप छान मजा आली दादा. आकाश दादा थँक्यू सो मच, तुझा आभार. खूप छान समालोचन तुझं राहिलंय दादा. ओम साई MTC आमचा चेतन थँक्यू सो मच भाऊ. तुम्ही सर्वजण मेहनत घेता, सर्वांचा आभार व्यक्त करतो. गणपत शेठ एकच शेठ.